मी मूल तिच्या ताब्यात कसं देऊ शकेन? तिला तो विचित्र झटका येणार नाही कशावरून? ती त्याच्या जवळून उठली तेव्हा तिच्या ओठांवर रक्त होतं हे मी कसं विसरू शकेन? माझी नजर होम्सच्या चेहऱ्याकडे गेली. त्याचा चेहरा हस्तिदंतातून कोरल्यासारखा झाला होता. त्याची नजर खोलीच्या दुसऱ्या बाजूला कशावर तरी खिळली होती. खिडकीवर त्याचं लक्ष एकाग्र झालं होतं. मग त्याची नजर वळून त्या मुलाकडे आली. त्याच्या मानेवरची लाल खूण त्यानं काळजीपूर्वक तपासली. सनसोवाईजच्या वाचकांसाठी एक खास भेट. ससेक्स व्हॅम्पायर. लेखक आर्थर कॉनन डॉयल. अनुवाद पंढरीनाथ सावंत. या पुस्तकामध्ये शेरलॉक होम्सच्या बऱ्याच कथा आहेत ज्यांचा पंढरीनाथ सावंत यांनी अनुवाद केला आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे द ग्रेट शेरलॉक होम्स. या पुस्तकातली एक कथा ससेक्स व्हॅम्पायर ही मी आत्ता वाचतोय. लेखकाची तळटीप. इथे व्हॅम्पायर या शब्दाचा आधी खुलासा करणं आवश्यक आहे. व्हॅम्पायर ही वटवाघळाची एक जात आहे. ती रक्त पिऊन जगते. त्यावरून रक्त पिणाऱ्या पिशाच्याची कल्पना उगम पावली. व्हॅम्पायर हे नाव एका पिशाच्या योनीला देण्यात आलं. प्रख्यात ड्रॅक्युला हा व्हॅम्पायर होता या कल्पनेवर ब्रॅम स्टोकरनं कादंबरी लिहिली जी गाजली. तिच्यावर चित्रपटही निघाले आणि गाजले. व्हॅम्पायर म्हणजे रक्त पिणारा असा सरळ अर्थ इथे घ्यायचा. ससेक्स व्हॅम्पायर. शेवटच्या पोस्टानं आलेली चिठ्ठी होम्सनं काळजीपूर्वक वाचली आणि गालातल्या गालात हसत तो म्हणाला, आधुनिक आणि मध्ययुगीन, व्यावहारिक आणि काल्पनिक यांच्या मिश्रणाची इथे हद्द झाली आहे. याचं तुला काय वाटतं वॉटसन? असं म्हणत त्यानं ती चिठ्ठी मला दिली. तो मजकूर असा होता. 46 ओल्ड ज्युअरी, नोव्हेंबर 19. संदर्भ व्हॅम्पायर. सर, आमचे अशील मिस्टर रॉबर्ट फर्ग्युसन अँड म्यूटहेड, चहाचे ब्रोकर, मिनलिंग लेन यांनी आमच्याकडे व्हॅम्पायर्सबद्दल चौकशी केली आहे. आमची फर्म मशिनरीचे असेसमेंट करण्याच्या क्षेत्रात काम करते. त्यामुळे तो विषय आमच्या मर्यादेत येत नाही. आम्ही त्यांना तो विषय तुमच्यासमोर ठेवण्याचा सल्ला दिलाय. माटिल्डा ब्रिग्स प्रकरणातले तुमचे यशस्वी काम आम्ही विसरलो नाही. आपले विश्वासू मॉरिसन अँड डॉड, पाय J.C. माटिल्डा ब्रिग्स हे तरुण स्त्रीचं नाव नव्हतं वॉटसन, होम्स म्हणाला. ते एक जहाज होतं आणि सुमात्रामधल्या जायंट बॅटशी त्याचा संबंध होता. त्या हकीकतीसाठी जग अजून सक्षम नाही. पण व्हॅम्पायर्सबद्दल आपल्याला काय माहिती आहे? तुझ्या तरी ऐकण्यात काय आहे? जरा हात लांब कर वॉटसन आणि व्ही या अक्षराखाली आपल्याला काय माहिती मिळते ते बघ. मी ते जाड इंडेक्स बुक उचलून त्याला दिलं. ते मांडीवर ठेवून तो संदर्भ शोधायला लागला. व्हॉयेज ऑफ ग्लोरिया स्कॉट, खराब काम. विक्टर लिंच, फोर्जर. वेनोमस लिसार्ड, व्हिक्टोरिया सर्कस सुंदरी. वँडरबिल्ट, वायपर्स विगर. ऐक वॉटसन ऐक. व्हॅम्पायरिझम इन जर्मनी, व्हॅम्पायरिझम इन हंगेरी, ट्रान्सिल्वानियातील व्हॅम्पायर्स. त्यानं आणखी पानं उलटली आणि शेवटी ते जाडजूड पुस्तक खाली टाकीत म्हटलं, रबिश वॉटसन, रबिश. या चालणाऱ्या प्रेतांचं आपण काय करायचं? त्यांना छातीत पाचर ठोकून थडग्यात डांबून ठेवावं लागतं. शुद्ध वेडेपणा. पण व्हॅम्पायर्स मृत असायला पाहिजे असं नाही. जिवंत माणसालाही ती सवय असू शकते. तरुण राहण्यासाठी मोठ्या माणसांनी लहान मुलाचं रक्त पिल्याच्या गोष्टी मी ऐकल्यात, मी म्हणालो. आपण असल्या गोष्टींमध्ये लक्ष घालायचं का? या रॉबर्ट फर्ग्युसनला आपण गंभीरपणे घेऊ शकत नाही. कदाचित हे पत्र त्याला कसली काळजी लागली आहे यावर प्रकाश टाकेल. त्यानं ते पत्र उचललं आणि हसत वाचू लागला. पण हळूहळू त्याचं हसणं मावळलं. तो पराकाष्ठेचा एकाग्र झाला. वाचून संपल्यावर थोडा वेळ विचारमग्न बसला आणि मग अचानक भानावर येऊन विचारू लागला, चीजमन्स लॅम्बरले कुठं आहे वॉटसन? ससेक्समध्ये, हॉर्सहॅमच्या दक्षिणेला. फार लांब नाही. आणि चीजमन्स? मला तो प्रदेश माहिती आहे. जुन्या घरांनी ओतप्रोत. त्या घरांना ज्यांनी ती शतकांपूर्वी बांधली त्यांची नावं आहेत. ते लोक विस्मरणात गेले पण त्यांची नावं घरांच्या रूपानं उरली. हे पत्र रॉबर्ट फर्ग्युसनचं आहे.
तो तुझ्या ओळखीचा असल्याचं म्हणतोय. माझ्याशी? तू वाचून पहा. त्यानं ते पत्र माझ्या हाती दिलं. ते असं होतं: डिअर मिस्टर होम्स, माझ्या वकिलांनी माझी तुमच्याकडे शिफारस केली, पण मामला इतका नाजूक आहे की त्याची चर्चा करणं अत्यंत अवघड आहे. त्याचा संबंध मी ज्याच्यासाठी काम करत आहे त्या माणसाची ती गोष्ट आहे. मागच्या वर्षी त्यानं पेरू देशातील व्यापाराच्या मुलीशी लग्न केलं. ती स्त्री अत्यंत सुंदर होती, पण परदेशातला जन्म आणि वेगळा धर्म यामुळे त्यांच्यात मतभेद होत. त्यामुळे होता होता त्याचं तिच्यावरचं प्रेम थंडावलं आणि आपण लग्न केलं ती चूक होती असं त्याला वाटायला लागलं. तिच्या व्यक्तिमत्वात असे काही पैलू होते जे तो कधीही समजू शकला नाही. हे जास्त दुःखदायक होतं, कारण ती अत्यंत प्रेमळ पत्नी होती. आपल्या भेटीत मी एक मुद्दा जास्त स्पष्ट करीन. या पत्राद्वारे मी फक्त परिस्थितीची ढोबळ कल्पना देत आहे, जेणेकरून तुम्हाला या प्रकरणी काय करायचं याचा निर्णय घेता येईल. त्या स्त्रीनं तिच्या प्रेमळ आणि सौम्य स्वभावाशी विसंगत अशी प्रवृत्ती दाखवायला सुरुवात केली. या सद्ग्रस्तानं 2दा लग्न केलंय. पहिल्या बायकोपासून त्याला एक मुलगा आहे. तो आता 15 वर्षांचा आहे. मोहक आणि प्रेमळ मुलगा, पण लहानपणी झालेल्या अपघाताचा बळी आहे. 2दा ती पत्नी त्या पोराला मारताना आढळली. एकदा तर तिनं त्याला काठीनं मारलं. त्याच्या दंडावर मोठा वळ उठला. पण तिच्या स्वतःच्या जेमतेम 1 वर्षाच्या मुलाशी तिनं जी वागणूक केली तिच्या पुढे हा प्रकार मामूली ठरतो. 1 महिन्यापूर्वी या मुलाला त्याची नर्स काही मिनिटांसाठी सोडून गेली. त्या मुलाचं वेदना झाल्यासारखं रडणं ऐकून परत आली तर तिची मालकीण त्या मुलावर वाकून त्याच्या मानेला चावते असं तिला वाटलं. त्या मुलाच्या मानेवर लहानशी जखम होती आणि तिच्यातून रक्त वाहत होतं. नर्स घाबरली, मालकाला बोलवायला निघाली, पण तिनं तसं करू नये यासाठी मालकीण गयावया करू लागली. तोंड बंद ठेवण्यासाठी तिनं नर्सला 5 पाऊंड दिले. कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. त्यावेळी ती गोष्ट तशीच राहिली. पण त्याचा नर्सच्या मनावर भयंकर ठसा उमटला. ती मालकिणीवर नजर ठेवू लागली, मुलांची राखण करू लागली. ती आईवर नजर ठेवत असताना आई तिच्यावर नजर ठेवू नये असं तिला जाणवलं होतं. जेव्हा जेव्हा मुलाला एकटा सोडून जाण्याची तिच्यावर पाळी यायची तेव्हा तेव्हा आई त्या मुलाकडे जाण्यासाठी टपून असायची. नर्स रात्रंदिवस त्या मुलाची राखण करायची. आई रात्रंदिवस त्याच्यापाशी जाण्यासाठी टपलेली असायची. तुम्हाला हे अशक्य वाटेल, पण एका मुलाचा जीव आणि एका माणसाचं डोकं ठिकाणावर राहणं त्यावर अवलंबून आहे. पण शेवटी असा दिवस आला की पतीपासून सत्य लपवून ठेवणं अशक्य झालं. नर्सला ताण असह्य झाला. तिनं त्याला सगळं सांगून टाकलं. त्याला ती वाह्यात गोष्ट वाटली, कारण आपली पत्नी प्रेमळ आहे हे तो जाणत होता. ती स्वतःच्या लाडक्या मुलाला चावेल हे त्याला खरं वाटलं नाही. त्यानं नर्सलाच वेड्यात काढलं. ते बोलत असतानाच एक वेदनामय किंकाळी ऐकू आली. नर्स आणि मालक नर्सरीकडे धावले. त्याला त्याची पत्नी कॉटवर वाकलेल्या स्थितीतून उठताना दिसली. त्या बाळाच्या मानेवर आणि चादरीवर रक्त होतं. भीतीनं ओरडत त्यानं पत्नीचा चेहरा उजेडाकडे वळवला. तिच्या ओठांभोवती रक्त लागलेलं होतं. तिनंच त्या बिचाऱ्या बाळाचं रक्त प्यायलं यात शंकाच नव्हती. परिस्थिती अशी आहे. तिला तिच्या खोलीत बंद केलंय. नवरा अर्धा वेडा झालाय. त्याला आणि मलाही व्हॅम्पायरिझम या शब्दाखेरीज काहीच माहीत नाही. या गोष्टी परदेशातल्या आहेत एवढंच आम्हाला माहीत, पण इथे इंग्लिश ससेक्सच्या मधोमध या सगळ्याची चर्चा सकाळी तुमच्याशी करता येईल? मला भेट द्याल? एका चक्रावलेल्या माणसाला मदत करण्यासाठी तुमच्या शक्ती वापराल? वापरणार असाल तर फर्ग्युसन, चीजमन्स, लॅम्बर्ले याला तार करा. मी 10 वाजता तुमच्याकडे हजर असेन. आपला विश्वासू रॉबर्ट फर्ग्युसन. ताजा कलम. तुमचा मित्र वॉटसन ब्लॅकहीथसाठी रग्बी खेळत होता तेव्हा मी रिकमंडसाठी 3/4 होतो. एवढीच व्यक्तिगत ओळख मी देऊ शकतो. अर्थात मला तो आठवतो. मी पत्र खाली ठेवीत म्हणालो. बिग बॉब फर्ग्युसन, रिकमंडचा सर्वात उत्तम 3/4, फार चांगल्या स्वभावाचा. मित्राच्या प्रकरणात मदत करणं हा त्याचा स्वभाव होता. तार लिहून घे वॉटसन, होम्स म्हणाला. नक्कीच तुमच्या प्रकरणाची छाननी करीन. तुमचं प्रकरण? त्याचीच केस आहे. तार रवाना कर. मामला सकाळपर्यंत तसाच राहू देत. सकाळी 10च्या ठोक्याला फर्ग्युसन आमच्या खोलीत आला. हॅलो वॉटसन, तो खोल आवाजात म्हणाला. तू पूर्वीसारखा दिसत नाहीस.
मी सुद्धा थोडा बदललोय. तुमच्या तारेवरून माझ्या लक्षात आलं की मी कोणाचा तरी प्रतिनिधी असण्याचं सोंग करण्याचा काही उपयोग नाही. थेट व्यवहार करणं सोपं, होम्स म्हणाला. ज्या स्त्रीचं संरक्षण करणं, मदत करणं तुमचं कर्तव्य असतं, तेव्हा ते किती अवघड असतं तुम्ही समजू शकाल. अशी हकीकत घेऊन मी पोलिसांकडे कसा जाऊ? आणि तरीही मुलांचं रक्षण करायलाच हवं. हे वेड आहे का मिस्टर होम्स? हे काहीतरी रक्तातच आहे का? तुमच्या माहितीत असं प्रकरण आहे का? मेहरबानी करून मला काहीतरी सल्ला द्या. माझी अक्कल गुंग झाली आहे. आमचा भयंकर खटका उडाला. ती अत्यंत प्रेमळ स्त्री आहे मिस्टर होम्स. तिचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. मला तिचं हे भयंकर अविश्वसनीय गुपित समजलं. ही गोष्ट तिच्या जिव्हारी लागली. ती बोलायलाही तयार नाही. माझ्या प्रश्नांना उत्तरं देत नाही. माझ्याकडे फक्त टक लावून पाहते. तिच्या डोळ्यात भकास निराश भाव असतो. मग ती पळत तिच्या खोलीत जाते, स्वतःला बंद करून घेते. तेव्हापासून मला भेटायचं तिनं नाकारलंय. तिची एक लग्नाच्या आधीपासूनची मेड आहे. नोकर कमी, मैत्रीण जास्त. डोलरीस तिचं नाव. ती तिचं जेवण नेते. म्हणजे त्या मुलाला ताबडतोबीचा धोका नाही, होम्स. त्याची नर्स मिसेस मॅसन हिनं प्रतिज्ञा केली आहे की ती त्याला दिवस रात्र सोडून राहणार नाही. मी तिच्यावर पूर्ण भरोसा ठेवू शकतो. बिचारा जॅक, त्याच्यावर तिनं 2दा हल्ला केला, पण जखम नाही केली. त्याला फक्त जोरात फटके मारले. तो एक लहानसा पंगू पोरगा आहे. लहानपणी पडला, त्याचा पाठीचा कणा पिळवटला. पण मिस्टर होम्स, त्याचं हृदय फार प्रेमळ आहे. तुमच्या घरात आणखी कोण कोण आहेत मिस्टर फर्ग्युसन? 2 नोकर, आमच्याकडे फार काळापासून नसलेले. एक बटलर मायकल, तो घरात झोपतो. मी, माझी पत्नी, माझा मुलगा जॅक, बाळ डोलरीस आणि मिसेस मॅसन, एवढेच. तुम्ही लग्नाच्या वेळी तुमच्या पत्नीला चांगलं ओळखत नव्हतात? फक्त थोड्या आठवड्यांची ओळख होती. डोलरीस तिच्याबरोबर कधीपासून आहे? काही वर्ष. तर मग तुमच्या पत्नीची अधिक चांगली माहिती तुमच्यापेक्षा डोलरीसलाच असेल. तुम्ही तसं म्हणू शकता. मला वाटतं माझा उपयोग इथल्यापेक्षा लॅम्बर्ले इथे जास्त होईल. या प्रकरणात व्यक्तिगत चौकशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या त्यांच्या खोलीतच राहिल्या तर आपल्या असण्यानं त्यांना त्रास किंवा गैरसोय होणार नाही. अर्थात आम्ही एखाद्या इनमध्ये राहू. फर्ग्युसननी सुटकेचा सुस्कारा सोडला. मी याचीच अपेक्षा करत होतो मिस्टर होम्स. 2 वाजता व्हिक्टोरियावरून छान ट्रेन आहे. येणार असलात तर? अर्थात येणार. सध्या फुरसत आहे. मी तुम्हाला माझी सगळी ताकद देऊ शकतो. पण निघण्यापूर्वी मला 1-2 मुद्द्यांची खात्री करून घेतली पाहिजे. त्या स्त्रीनं तिचं मूल आणि तुमचा मुलगा या दोघांवरही हल्ला केला असं दिसतंय. होय, पण हल्ल्याची पद्धत वेगळी. तिनं तुमच्या मुलाला मारलं. एकदा काठीनं आणि एकदा हातांनी, बरोबर. त्याला मारण्याचं काही स्पष्टीकरण दिलं? ती त्याचा तिरस्कार करते इतकंच, असं ती पुन्हा पुन्हा म्हणाली. हे सावत्र भावांमध्ये कॉमन असतं. मरणोत्तर माता. त्या स्वभावाचे लोक मत्सरी असतात. फार म्हणजे फारच. पण मुलगा 15 वर्षांचा आहे. त्याचं मन चांगलं विकसित झालेलं असणार. त्यानं त्या हल्ल्याचं काही स्पष्टीकरण दिलं? काही कारण नव्हतं असं तो म्हणाला. ते कधी काळी मित्र होते? कधीच नाही. तुम्ही म्हणता तो प्रेमळ आहे. इतका प्रेमळ मुलगा जगात सापडणार नाही. माझं जीवन हे त्याचं जीवन आहे. मी जे काय करतो किंवा म्हणतो त्याच्याशी तो समरस होतो. तुमचं दुसरं लग्न होण्याआधी तुम्ही जीवाभावाचे मित्र होता. तुम्ही दोघं अगदी एकत्र आणले गेला होतात, नाही? अगदी खरं. त्या प्रेमळ मुलाचं आईच्या आठवणीवरही प्रेम असणार. फारच. या हल्ल्यासंबंधीचा आणखी एक मुद्दा. त्या बाळावरचे हल्ले आणि तुमच्या मुलावरचे हल्ले यांचा काळ एकच होता? पहिल्या वेळी होता. तिनं दोघांवरही राग काढला. दुसऱ्या वेळी फक्त जॅकवर काढला. मिसेसची बाळाबद्दल काही तक्रार नव्हती. यामुळे प्रकरण गुंतागुंतीचं होत आहे. मला समजलं नाही मिस्टर होम्स. शक्यतो नसणार. काय आहे, कच्चे निष्कर्ष तयार होतात, पण ते पक्के होण्यासाठी किंवा बाद ठरवण्यासाठी जास्त माहितीची गरज असते. वाईट सवय फर्ग्युसन, पण मानवी स्वभाव दुबळा आहे. सध्या तरी मी एवढंच म्हणतो की तुमची समस्या अगदीच सुटणार की नाही असं मला वाटत नाही. तुम्ही आमची 2 वाजता व्हिक्टोरिया स्टेशनवर वाट पहा. ती नोव्हेंबरची संध्याकाळ.
दुखट आणि कंटाळवाणी होती. सामान लेंबर्ले येथील चेकर्स इनमध्ये ठेवून आम्ही एका लांबलचक वळणाच्या गल्लीतून त्या एकाकी फार्म हाऊसवर गेलो. फर्ग्युसन मंडळी त्यातच राहत होती. त्या इमारतीचा मध्यभाग जुना आणि बाजू नव्या होत्या. पायऱ्या झिजलेल्या होत्या. काळ आणि जुनाटपणा यांचा वास संपूर्ण घरात भरून राहिला होता. फर्ग्युसननं आम्हाला एका खूप मोठ्या मध्यवर्ती खोलीत नेलं. तिथे एक जुन्या धर्तीची आवाढव्य शेकोटी होती. तिच्या मागे एक लोखंडाची जाळी होती. तिच्यावर 1670 हा वर्षाचा आकडा होता. शेकोटीत ओंडक्यांचा जाळ तडतडत होता. अर्ध्या पॅनलच्या भिंती 17व्या शतकातल्या मूळ मालक शेतकऱ्याच्या वयाच्या होत्या. तिथे दक्षिण अमेरिकन भांडी आणि शस्त्रास्त्र यांचा मोठा संग्रह होता आणि तो मिसेस फर्ग्युसनने आणला होता यात संशय नव्हता. होम्स उठला आणि त्याची तपासणी करू लागला. तो परतला तेव्हा तो विचारमग्न झालेला होता. हॅलो, तो ओरडला. हॅलो. एक स्पॅनियल कुत्रा कोपऱ्यातल्या टोपलीत पडला होता. तो उठून हळूहळू चालत मालकाकडे आला. त्याचे पाय विचित्र हालत होते. शेपटी जमिनीवर लोळत होती. तो फर्ग्युसनचे हात चाटू लागला. काय झालं मिस्टर होम्स? कुत्रा, त्याला काय झालंय? त्याचंच जनावरांच्या डॉक्टरला कोडं पडलंय. काहीतरी प्रकारचा लकवा किंवा पाठीच्या कण्याचा मेनिंजायटिस आहे असं त्याला वाटतं. तो लवकरच बरा होईल. काय करतो? त्या कुत्र्याची शेपटी थरथरली. त्यानं खिन्न नजरेनं आमच्याकडे पाहिलं. आम्ही त्याच्याबद्दलच बोलत आहोत हे त्यानं ओळखलं होतं. हे अचानक झालं? एका रात्रीत. किती काळ झाला? 4 महिन्यांआधी असेल. विलक्षण, अतिशय सूचक. त्यात तुम्हाला काय दिसलं मिस्टर होम्स? तुमच्या दृष्टीनं ते एक बौद्धिक कोडं असेल, पण माझ्यासाठी जीवन आणि मरण आहे. माझी पत्नी संभाव्य खुनी. माझी मुलं सतत धोक्यात. माझ्याशी खेळू नका मिस्टर होम्स. हे फार फार गंभीर प्रकरण आहे. तो धिप्पाड रग्बी प्लेयर आपाद मस्तक थरथरत होता. होम्सनं त्याच्या दंडावर हात ठेवून म्हटलं, मी या क्षणी जास्त बोलत नाही, पण हे घर सोडताना माझ्याकडे निश्चित काहीतरी असेल. तुम्ही करा तसं, पण मला माफ करा. मी माझ्या पत्नीच्या खोलीकडे जातो आणि काही फरक पडलाय का पाहतो. तो काही मिनिटं दूर होता. तेवढा वेळ होम्सनं भिंतीवरच्या विलक्षण गोष्टी निरखण्यात घालवला. आमचा यजमान परत आला त्यावेळी त्याचा चेहरा पाहूनच लक्षात आलं की काही प्रगती झालेली नाही. त्यानं सोबत एका उंच शिडशिडीत मातकट चेहऱ्याच्या मुलीला आणलं होतं. चहा तयार आहे डोलरीस, फर्ग्युसन म्हणाला. तुझ्या मालकिणीला जे काय हवं ते मिळेल असं पहा. त्या फार आजारी आहेत, ती रागानं मालकाकडे पाहत म्हणाली. ती अन्न मागत नाही, तिला डॉक्टरची गरज आहे. डॉक्टर नसताना तिच्यासोबत एकटीनं राहायला मला भीती वाटते. फर्ग्युसननं आमच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. माझा काही उपयोग झाला तर मला आनंद होईल, मी म्हणालो. तुझ्या मालकीणबाई डॉक्टर वॉटसनला भेटतील? मी त्यांना नेते. मला परवानगीची गरज नाही, त्यांना डॉक्टरची गरज जास्त आहे. मी तिच्या मागोमाग निघालो. ती भावनातिरेकानं थरथरत होती. आम्ही जिन्यानं वर चढून एका प्राचीन कॉरिडॉरनं पुढे गेलो. त्याच्या शेवटी एक अजस्त्र दरवाजा होता. फर्ग्युसननं आत घुसण्याचा कितीही प्रयत्न केला असता तरी त्याला ते शक्य झालं नसतं. त्या पोरीनं खिशातून चावी काढली. दरवाजा कराकरा उघडला. मी आत शिरलो. ती पाठोपाठ आली. तिनं दरवाजा बंद केला. पलंगावर एक स्त्री पडली होती. तिला खूप ताप भरलाय हे स्पष्ट दिसत होतं. ती फक्त अर्धवट शुद्धीत होती. मी येताच तिनं भित्रे डोळे माझ्यावर रोखले. परका माणूस पाहून तिला सुटल्यासारखं वाटलं असावं. ती मोठा सुस्कारा सोडून उशीवर कलंडली. मी समजुतीचं बोलत पुढे झालो. तिची नाडी आणि ताप पाहिला. दोन्ही खूप जास्त होतं. तरी पण माझी समजूत झाली की तिची अशी स्थिती मानसिक क्षोभामुळे झाली आहे. त्या 2 दिवस अशाच पडल्या आहेत. त्या मरतील अशी भीती मला वाटते, ती मुलगी म्हणाली. माझे पती कुठे आहेत? त्या स्त्रीनं विचारलं. ते खाली आहेत. तुम्हाला भेटण्याची त्यांना इच्छा आहे, मी म्हणालो. मी त्यांना भेटणार नाही. त्यानंतर ती भ्रमात गेली असं वाटायला लागलं. अ फिएंड, मी या सैतानाचं काय करू? मी तुम्हाला काही मदत करू शकतो का?
नाही, कोणीच मदत करू शकत नाही. सगळं संपलं, सर्वनाश झालाय. मी काही केलं तरी सर्वनाश झालेलाच आहे. त्या स्त्रीला काही विचित्र भ्रम झाला असावा, कारण बॉब फर्ग्युसन मला फिएंड किंवा डेव्हिल या स्वरूपात दिसत नव्हता. मॅडम, तुमच्या पतीचं तुमच्यावर फार प्रेम आहे. या प्रकारामुळे त्यांना फार दुःख झालंय. त्याचं माझ्यावर प्रेम आहे, पण माझं त्याच्यावर प्रेम नाही. त्याचा हृदयभंग करण्याऐवजी स्वतःचा बळी देण्याइतकं माझं त्याच्यावर प्रेम नाही. त्यांना फार दुःख झालंय, पण त्यांना समजेनासं झालंय. समजत नसेल, पण विश्वास तरी ठेवायचा. तुम्ही त्यांना भेटाल? नाही, मी ते भयानक शब्द विसरू शकत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव मी विसरू शकत नाही. तुम्ही माझ्यासाठी काही करू शकत नाही. त्यांना फक्त एक गोष्ट सांगा, मला माझं मूल हवंय, तो माझा हक्क आहे. हाच एक माझा त्यांना संदेश आहे. मी खाली आलो. फर्ग्युसन आणि होम्स अद्याप शेकोटीजवळ बसले होते. फर्ग्युसननं माझी हकीकत लक्षपूर्वक ऐकली. मी मूल तिच्या ताब्यात कसं देऊ शकेन? तिला तो विचित्र झटका येणार नाही कशावरून? ती त्याच्या जवळून उठली तेव्हा तिच्या ओठांवर रक्त होतं हे मी कसं विसरू शकेन? ते मूल मिसेस मॅसनपाशी सुरक्षित आहे आणि ते तिथेच राहिलं पाहिजे. एका स्मार्ट मेडनं चहा आणला. ती तो देणार इतक्यात दरवाजा उघडला आणि एक फिकट चेहऱ्याचा, भुऱ्या केसांचा, निळ्या डोळ्यांचा मुलगा आला. त्यानं जोरात येऊन फर्ग्युसनच्या मानेभोवती हात लपेटले. ओ डॅडी, तुम्हाला पाहून मला खूप आनंद झाला. तुम्ही इतक्यात येणार हे मला माहीत नव्हतं, नाही तर मी तुम्हाला भेटायलाच आलो असतो ना. फर्ग्युसननं हळुवारपणे त्याची मिठी सोडवली आणि त्याच्या डोक्यावर थोपटत म्हटला, मी लवकर आलो कारण मिस्टर होम्स आणि डॉक्टर वॉटसन इकडे येऊन आपल्याबरोबर रात्र घालवायला तयार झाले. डिटेक्टिव्ह होम्स का? येस. त्या मुलानं आमच्याकडे पाहिली. त्याची नजर मित्रत्वाची नव्हती. तुमच्या दुसऱ्या मुलाचं काय मिस्टर फर्ग्युसन? आम्ही त्याची ओळख करून घेऊ शकतो का? मिसेस मॅसनना बाळाला खाली आणायला सांग, फर्ग्युसन म्हणाला. मुलगा पाय ओढत निघून गेला. त्याचा पाठीचा कणा दुबळा आहे हे माझ्या लक्षात आलं. जराशानं तो परत आला. त्याच्या मागून एक अत्यंत देखणं मूल मिठीत घेऊन एक हडकुळी स्त्री आली. काळ्याभोर डोळ्यांचं, सोनेरी केसांचं ते मूल लॅटिन अधिक दिसत होतं. फर्ग्युसननं त्याला जवळ घेतलं आणि कुरवाळायला सुरुवात केली. कोण याला दुखापत करण्याइतकं निर्दय असेल? तो त्याच्या गळ्यावरची लाल जखम पाहत म्हणाला. माझी नजर होम्सच्या चेहऱ्याकडे गेली. त्याचा चेहरा हस्तिदंतातून कोरल्यासारखा झाला होता. त्याची नजर खोलीच्या दुसऱ्या बाजूला कशावर तरी खिळली होती. खिडकीवर त्याचं लक्ष एकाग्र झालं होतं. मग त्याची नजर वळून त्या मुलाकडे आली. त्याच्या मानेवरची लाल खूण त्यानं काळजीपूर्वक तपासली आणि नंतर, गुड बाय लिटल मॅन. नर्स, मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे. तो तिला बाजूला घेऊन गेला आणि थोडा वेळ तिच्याशी बोलला. त्याचे शेवटचे शब्द मी ऐकले, तुमची भीती लवकरच दूर होईल. ती त्या मुलाला घेऊन गेली. मिसेस मॅसन कशी आहे? तिचं हृदय सोन्याचं आहे. त्या मुलावर जणू तिची भक्ती आहे. तुला ती आवडते जॅक? होम्स अचानक त्याच्याकडे वळला. जॅकची आवड निवड फार कडक आहे. सुदैवानं त्याला आवडणाऱ्यांपैकी ती एक आहे. तो मुलगा बापाच्या छातीवर डोकं घुसळू लागला. फर्ग्युसननं हलकेच स्वतःला सोडवून घेतलं आणि म्हटलं, रन अवे लिटल जॅकी. मुलगा गेल्यावर तो म्हणाला, मामला गुंतागुंतीचा आणि फार नाजूक आहे असं वाटतं तुम्हाला मिस्टर होम्स? नाजूक नक्की आहे. मी खात्रीनं सांगू शकतो की आपण निष्कर्षापर्यंत पोहोचत आहोत. खरं म्हणजे बेकर स्ट्रीटहून निघायच्या आधीच मी निष्कर्षावर पोहोचलो होतो. बाकीचं फक्त निरीक्षण आणि शिक्कामोर्तब. फर्ग्युसन आपला मोठा हात कपाळावर फिरवीत म्हणाला, बाय गॉड होम्स, तुम्हाला या प्रकरणातलं सत्य दिसलं असेल तर मला संदेहात ठेवू नका. मी कुठं आहे, मी काय करू, तुम्ही सत्य कसं शोधून काढलं याच्याशी मला कर्तव्य नाही. मी तुम्हाला स्पष्टीकरण देईन, ते तुम्हाला मिळेल, पण मला हा मामला माझ्या पद्धतीनं हाताळू द्या. ते आपल्याला भेटण्या इतक्या सक्षम आहेत वॉटसन? आजारी आहेत पण पूर्ण रॅशनल आहेत. उत्तम. केवळ त्यांच्या समक्षच आपण हे प्रकरण स्पष्ट करू शकतो. आपण त्यांच्याकडे जाऊया. ती मला भेटणार नाही. भेटेल, होम्स म्हणाला आणि त्यानं कागदावर काही ओळी खरडल्या आणि म्हटलं, वॉटसन, त्यांना ही चिठ्ठी नेऊन देशील? मी वर जाऊन ती चिठ्ठी डोलरीस जवळ दिली. तिनं सावधपणे दरवाजा उघडला.
थोड्याच वेळात आत आनंद आणि आश्चर्य यांचा एक मिश्र आवाज आला. डोलरीस बाहेर डोकावत म्हणाली, त्या भेटतील, त्या ऐकतील. मी इशारा करताच होम्स आणि फर्ग्युसन वर आले. खोलीत जाताच फर्ग्युसन आपल्या पत्नीकडे जाऊ लागला. तिनं हातानंच त्याला मागे जायला लावलं. त्यानं आरामखुर्चीत अंग टाकलं. होम्स त्याच्या शेजारी बसला. मला वाटतं डोलरीसला जाऊ देत, होम्स म्हणाला. व्हेरी वेल मॅडम, तुम्हाला ती राहायला हवी असेल तर माझा आक्षेप नाही. मी रिकामा माणूस नाही. माझी पद्धत थेट असते. झटपट शस्त्रक्रिया कमी वेदना देते. मला प्रथम तुमचं मन हलकं करणारं वृत्त सांगू दे. तुमची पत्नी फार चांगली, फार प्रेमळ आणि फार वाईट वागलेली स्त्री आहे. फर्ग्युसन आनंदानं ओरडतच उठून बसला. सिद्ध करा मिस्टर होम्स, मी जन्मभर तुमचा ऋणी राहीन. पण त्यासाठी मला तुमच्या दुसऱ्या बाजूनं जखम करावी लागेल. व्हॅम्पायरची कल्पनाच वाह्यात होती. इंग्लंडमध्ये क्रिमिनल प्रॅक्टिसमध्ये अशा गोष्टी घडत नाहीत आणि तरी तुमचं निरीक्षण नेमकं होतं. तुम्ही या स्त्रीला कॉटजवळून उठताना पाहिलं तेव्हा तिच्या ओठांवर रक्त होतं. हो, मी पाहिलं. त्या जखमेतून रक्त पिण्याऐवजी इतर कारणासाठी ती जखम शोषून घेतली असेल असं नाही तुम्हाला वाटलं? इंग्लंडच्या इतिहासातल्या एका राणीनं विष शोषून घेण्यासाठी जखम चोखली होती, हे माहितीये? विष? एक दक्षिण अमेरिकेतलं घर. माझ्या अंतप्रेरणेनं मला भिंतीवरची हत्यारं दाखवली. मी त्या पक्षी मारण्याच्या धनुकली जवळचा रिकामा भाता पाहिला. तेच मला अपेक्षित होता. त्यातला क्युराटे किंवा अन्य कुठल्या सैतानी द्रवात बुडवलेल्या बाणानं बाळाला टोचलं असतं तर विष चोखून न काढल्यास ते मेलं असतं. आणि तो कुत्रा, त्या विषाची शक्ती नाहीशी झाली नाही ना हे पाहण्यासाठी आधी त्याचा प्रयोग करणं भाग होतं. कुत्रा मला आधी सुचला नव्हता, पण माझ्या पुनर्निर्मितीत चपखल बसला. आता समजलं, तुमच्या पत्नीला अशा हल्ल्याची भीती वाटत होती. तिनं तो होताना पाहिलं आणि मुलाचा जीव वाचवला. तरी पण तिनं तुम्हाला सगळं सांगितलं नाही, कारण तुमचं जॅकवर जीवापाड प्रेम आहे आणि तुम्हाला जर ते सांगितलं तर तुमचं हृदय भंगेल अशी भीती तिला वाटली. जॅकी, तुम्ही मुलाला कुरवाळीत असताना मी त्या डोळ्यात इतका जहाल मत्सर पाहिला की क्वचितच एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर तो दिसतो. माझा जॅकी. तुम्हाला सत्याला सामोरं जावं लागेल मिस्टर फर्ग्युसन. हे विकृत प्रेम आहे. वेडं, अतिशयोक्त प्रेम, बहुधा त्याच्या आईबद्दलचं. जॅकचा आत्मा या सुंदर मुलाबद्दलच्या मत्सरानं पोखरलेला आहे. त्याचं सौंदर्य आणि आरोग्य आणि याचा दुबळेपणा. गुड गॉड, विश्वास बसत नाही. मी सरळ सांगितलं का मॅडम? त्या उशीत चेहरा खुपसून हुंदके देत होत्या. आता त्या नवऱ्याकडे वळल्या. मी तुला कसं सांगू शकत होते बॉब? तो आघात तुला झेपला नसता, त्यामुळे मी गप्प राहणं आणि ते दुसऱ्या कोणाच्या तोंडून बाहेर पडणं हेच योग्य होतं. या सज्जनाकडे जादुई शक्ती आहे. त्यानं लिहिलं की त्याला सगळं ठाऊक आहे, तेव्हा मला फार फार आनंद झाला. मला वाटतं समुद्रावर एखादं वर्ष काढणं हे मास्टर जॅकीसाठी माझं प्रिस्क्रिप्शन राहील. होम्स खुर्चीतून उठत म्हणाला. फक्त एक गोष्ट स्पष्ट झालेली नाही. तुमचे मास्टर जॅकीवरचे हल्ले मी समजू शकतो, पण मूल 2 दिवस सोडून राहण्याची हिंमत तुम्हाला कशी झाली? मी मिसेस मॅसनना सांगितलं होतं, त्यांना माहीत होतं. अगदी बरोबर, तशीच माझी कल्पना होती. फर्ग्युसन हात पसरून बिछाण्यापाशी उभा होता. वॉटसन, आपल्याला बाहेर जाण्याची ही वेळ आहे. डॉलरीसचा एक खांदा तू धर, दुसरा मी धरतो. देअर नाव. त्यानं मागे दरवाजा बंद केला आणि म्हटलं, आता उरलं सुरलं त्यांनाच निपटू दे. या हकीकतीच्या सुरुवातीस जे पत्र दिलंय त्याचं उत्तर होम्सनं असं पाठवलं. बेकर स्ट्रीट, नोव्हेंबर 21, संदर्भ व्हॅम्पायर. सर, तुमच्या 19 तारखेच्या पत्राबद्दल मी नमूद करू इच्छितो की तुमच्या आशिलाच्या मिस्टर रॉबर्ट फर्ग्युसन अँड म्यूर हेड टी ब्रोकर्स, मिन्सिंग लेन यांच्या प्रकरणात मी लक्ष घातलं. त्या प्रकरणाचा समाधानकारक समारोप झालाय. तुमच्या शिफारसीबद्दल आभार. आपला विश्वासू शेरलॉक होम्स.